Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see examination pattern. खूप सारे स्टुडंटला एक्झामिनेशन पॅटर्नबद्दल कन्फ्युजन आहे किंवा किती मार्क्ससाठी तुमचा हा सेमिस्टर कंडक्ट केलेला आहे, कुठल्या पद्धतीचे किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, पॅटर्न काय आहे, या सगळ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये मिळवणार आहोत. सो लेट्स सी दी मार्क्स किती असणार आहेत किंवा किती मार्क्ससाठी तुमचं हे सेमिस्टर असणार आहे. ओके, तर हे जे सेमिस्टर आहे ते सेमिस्टर आपलं टोटल असणार आहे 100 मार्क्ससाठी. ओके, किती मार्क्ससाठी असणार आहे तर 100 मार्क्ससाठी असणार आहे. जे टोटल मार्क्स मिळत आहेत तुम्हाला 100 या ठिकाणी. बट इथे लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की थेरी पेपर किती मार्क्सचा असेल आणि इंटरनलसाठी किती मार्क्स असतील. तर इंटरनल हा काय असतो किंवा इंटरनल म्हणजे काय असतं हे आपण पाहणार आहोत आणि थेरी पेपर म्हणजे काय. तर तुमच्या सेमिस्टरच्या एंडला जे पण युनिव्हर्सिटीकडून जो पेपर कंडक्ट केला जातो तो असणार आहे 75 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी असेल तो 75 मार्क्ससाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर जे असेसमेंट असतं ते कंटिन्युअस असेसमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. राईट, कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे काय, कारण ह्याला आपण कंटिन्युअस का म्हणतो, कारण तुमचा पूर्ण सेमिस्टरचा जो काळ असणार आहे तर त्या काळामध्ये तुमचं वर्षभर किंवा म्हणा की तुमचं सेमिस्टर जेवढे काही महिने आपलं सेमिस्टर चालतं त्या काळामध्ये कंटिन्युअसली तुमचं असेसमेंट केलं जातं. असेसमेंट करणं म्हणजे काय, तर तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्स करता क्लासमध्ये, आन्सर्स देता किंवा ट्युटोरियल असाइनमेंट्स कशा पद्धतीने कंप्लीट करता, सेमिनार कसा देता, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर कंटिन्युअस असेसमेंट. तुम्ही डे बाय डे कसं परफॉर्म करताय त्याच्यावरती आपले 25 मार्क डिपेंड असतात. ओके, तर तुमचा जो थेरी पेपर असणार आहे तो 75 मार्काचा असणार आहे, म्हणजे 75 मार्क्सचा जो तुम्ही युनिव्हर्सिटी थ्रू जो पेपर तुम्ही सॉल्व करता तर तो असतो तुमचा 75 मार्क्सचा. आणि इंटरनल हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, तर इंटरनल हे असणार आहे तुमचं 25 मार्क्ससाठी. ओके, तुम्हाला मी पुढे व्यवस्थित या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे. बट या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की मार्क्स किती असणार आहेत तर तुम्हाला 100 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, सो सेमिस्टर एक्झाम ऑफ 75 मार्क्स. आता आपण पाहू की 75 मार्काचं कशा पद्धतीने डिवायडेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, तर सेमिस्टर आपलं असणार आहे 75 मार्क्सचं, जे की युनिव्हर्सिटी तुमची एक्झाम घेते. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात टोटल 5. किती मार्क्स असतात, किती क्वेश्चन्स आहेत, 5 क्वेश्चन्स असणार आहेत. त्यासाठी मार्क किंवा वेटेज किती आहे 75 मार्क्सचं. टोटल 5 क्वेश्चन तुम्हाला 75 मार्काला विचारले जाणार आहेत. ओके, क्लिअर आहे इथं. तर बघा या ठिकाणी की नंबर ऑफ क्वेश्चन 5 असले तरी पॅटर्न कशा पद्धतीचा असेल, म्हणजे कुठल्या पॅटर्ननी तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन्स पाहू शकता. ओके, तर फर्स्ट या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन फर्स्ट इज कंपल्सरी. ओके, कंपल्सरी म्हणजे नेमकं काय म्हणायचं ह्यांना पहा की जो तुमचा पहिला प्रश्न असणार आहे तर त्या प्रश्नासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं अल्टरनेटिव्ह मिळणार नाही. एकच क्वेश्चन विचारला जाणार आहे आणि तुम्हाला तोच सॉल्व करायचा आहे. तिथे तुम्हाला कुठलाही ऑर क्वेश्चन दिला जाणार नाही. यालाच काय म्हटलं जातं, कंपल्सरी असं म्हटलं जातं की तुम्हाला तो कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. किती मार्क्ससाठी असणार आहे तो असणार आहे आपला 20 मार्क्ससाठी. ओके, नाव सी सेकंड. तर सेकंडमध्ये काय आहे बघा की क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4. तर हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 15 मार्क्स कॅरी करतो. किती, 15 मार्क्स. म्हणजे काय सांगितलेलं आहे तर 3 क्वेश्चन्स आहेत जे की 15 मार्क्ससाठी असणार आहेत. ओके, आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अल्टरनेटिव्ह का, कारण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी ऑर क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 क्वेश्चन असतील, तुम्हाला त्यातला एक जो तुम्हाला जमतो तो सॉल्व करायचा आहे. त्याला काय म्हटलं जातं, अल्टरनेटिव्ह टाईप क्वेश्चन. ओके, तर 3 क्वेश्चन या पद्धतीचे असतील जिथे तुम्हाला ऑर अवेलेबल असणार आहे. ओके, जसं पहिला क्वेश्चन होता तो कंपल्सरी होता, त्याला कुठल्याही पद्धतीचा ऑर नव्हता, पण या ठिकाणी तुम्हाला तिन्ही क्वेश्चनला ऑर मिळणार आहेत. तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 हे तिन्ही अल्टरनेटिव्ह टाईप क्वेश्चन असतील आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी
15 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. तर टोटल होतात तुमचे 45 मार्क्स. ओके, 3 क्वेश्चन्स फॉर 15 मार्क्स इच. हो, तुमचे मार्क्स होतात 45 मार्क्स. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. हे झालं तुमचं सेकंड क्वेश्चन. ओके, नाव सी थर्ड. ओके, तर थर्ड टाईपचा काय असणार आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. मी टाईप सांगते, थर्ड टाईप आहे हा. आणि क्वेश्चन नंबर 5. ओके, या ठिकाणी आपण पाहिला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड नाव सी क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 कसं असेल, तर यामध्ये विचारले जातील शॉर्ट नोट्स. ओके, शॉर्ट नोट्स या ठिकाणी विचारले जाणार आहेत. टोटल किती असणार आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 दिलेले असतील. ओके, 4 प्रश्न किंवा 4 शॉर्ट नोट्स दिलेले असतील. त्यातले तुम्हाला कुठलेही 2 सॉल्व करायचे आहेत. 4 दिलेले पर्याय असतील, म्हणजे तुमच्याकडं अल्टरनेटिव्ह असणार आहेत अवेलेबल. 4 पर्याय आहेत, त्यातले कुठलेही 2 जे तुम्हाला जमतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक एक शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 5 मार्क मिळतील, म्हणजे टोटल होतात या ठिकाणी 10 मार्क्स. ओके, क्लिअर आहे. हा टोटल होता आपला 75 मार्क्सचा पेपर. ओके, यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला नसणार आहे. इझी आहे. मी पुढे तुम्हाला मॉक टेस्ट किंवा मॉक पेपर पण दाखवलेला आहे, सो तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजेल. ओके, नाव सी वन्स अगेन. ओके, सी क्वेश्चन फर्स्टसाठी किती म्हटलं मी, 20 मार्क्स. क्वेश्चन सेकंडसाठी 45 मार्क्स अँड लास्ट वन 10 मार्क्स. ओके, तर टोटल होतात 75. क्लिअर आहे. नाव सी नेक्स्ट कंटिन्युअस असेसमेंट. आता आपण पाहू की कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे काय. ओके, आता आपण काय पाहिलेलं आहे, 75 मार्क्स कशा पद्धतीने मिळतात ते आपण पाहिलेलं आहे. 75 मार्क्सचा पॅटर्न आपण पाहिला. आता आपण पाहू 25 मार्क्सचा पॅटर्न. ओके, तर 25 मार्क्स याला काय म्हणतात, कंटिन्युअस असेसमेंट, जे की इंटरनल असणार आहे. तुम्हाला यासाठी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके, तुमचे व्यवस्थित टेस्ट कंडक्ट केली जातील. तुमचं असेसमेंट आम्ही पाहतोय, कशा प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देताय, कशा पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स आहे. ट्युटोरियल तुम्ही कशा पद्धतीने सबमिट करणार आहात, सेमिनार प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करणार आहात, यावरती तो बेस्ट असणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कशाही पद्धतीचं कन्फ्युजन किंवा टेन्शन घेण्याची गरज नसणार आहे. ओके, हे आम्ही तुम्हाला ज्यावेळेस गरजेचं असेल त्यावेळेस व्यवस्थित सांगू. ओके, सांगितलं जाईल हे तुम्हाला. त्यामुळे आत्ताच तुम्हाला या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला जे तुमचं दररोज पोर्शन कंप्लीट होतं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. इंटरनल कशा पद्धतीने होईल किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम कशा पद्धतीने होईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन टाईम समजवल्या जातील परत एकदा. सो तुम्हाला या गोष्टी फक्त माहिती ठेवायच्या आहेत. ओके, फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत व्यवस्थित, की जे मार्क तुम्हाला मिळत आहेत ते नेमकं कुठल्या गोष्टींचे मिळत आहेत हे माहिती असण्यासाठी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत. तर तुम्हाला टेन्शन किंवा प्रेशर या गोष्टींचा आत्ताच घेण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सर्व पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातील ऑन टाईम. ओके, सो कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे काय असतं बघा. कंटिन्युअस असेसमेंट किंवा इंटरनलचे तुमचे जे 25 मार्क्स असणार आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही देणार आहोत, तर तुमच्या 2 टेस्ट घेतल्या जातील. ओके, पूर्ण आपल्या सेमिस्टरमध्ये 10 मार्क्सच्या आपल्या 2 टेस्ट होतील. ओके, म्हणजे एक जी टेस्ट असणार आहे ती 10 मार्क्सची असणार आहे आणि टोटल तुम्हाला मिळतील 20 मार्क्स त्या टेस्टसाठी. ओके, सो सेकंड आहे असेसमेंट ट्युटोरियल सेमिनार प्रेझेंटेशन. तुम्ही असेसमेंट तुमचं पूर्ण आम्ही करणार आहोत. असेसमेंट म्हणजे मूल्यांकन, एका पद्धतीने तुम्ही कसं बिहेव करता, रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावरती ते बनलेलं असणार आहे. ट्युटोरियल मी सांगितलं तुमचं असाइनमेंट ट्युटोरियल कसं सबमिट करताय ते. सेमिनार प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करताय त्यावरती तुम्हाला मिळतात 5 मार्क्स आणि टोटल होतात तुमचे 25 मार्क्स. ओके, क्लिअर आहे. ओके, नाव सी मॉक पेपर. तर कशा पद्धतीचा पेपर असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात, जेणेकरून तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर होतील. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, डिफाईन द कॉन्सेप्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. ओके, तर हा जो क्वेश्चन असणार आहे तो असतो आपला कंपल्सरी
टाईपचा क्वेश्चन ज्याला की अल्टरनेटिव्ह अवेलेबल नसणार आहेत. ओके, हा एकच क्वेश्चन आहे आणि तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे कंपल्सरी बेसवरती. या ठिकाणी मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत 20 मार्क्स. ओके, कुठल्याही पद्धतीचा ऑर तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस फर्म. तर बिझनेस फर्मचे कुठले ऑब्जेक्टिव्ज आहेत आपण स्टडी केलेले आहेत. तर याला ऑर तुम्हाला मिळणार आहे व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. राईट. तर अशा पद्धतीचा तुमचा सेकंड क्वेश्चन असणार आहे. यामध्ये वेगळं काय आहे तर ऑर अवेलेबल आहे. यालाच काय म्हटलं जातं अल्टरनेटिव्ह. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 साठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह मिळणार आहे. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. दोन्हीलाही 15 मार्क्सच आहेत. कुठलाही एक क्वेश्चन या दोन्हीपैकी तुम्ही सॉल्व कराल तर तुम्हाला 15 मार्क्स आरामात मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी, क्वेश्चन नंबर 2 अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे. दोन्हीपैकी कुठलाही एक सॉल्व करा, तुम्हाला 25 मार्क्स आरामात मिळणार आहेत. ओके, नाव सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मी सांगितलं होतं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 तिन्हीलाही अल्टरनेटिव्ह अवेलेबल असणार आहे. सी क्वेश्चन नंबर 3, डिफाईन डिमांड कॉन्सेप्ट इन डिटेल. ओके, तर डिमांड चॅप्टर आपलं सध्या चालू आहे. या ठिकाणी डिमांड कॉन्सेप्ट इन डिटेल म्हटलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे तर डिमांड डेफिनेशन्स, इंट्रोडक्शन, डिमांड कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कशा पद्धतीने म्हटल्यानंतर कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लिहाव्या लागतील. ओके, जरी या ठिकाणी त्यांनी कॅरेक्टरिस्टिक, फीचर, नेचर विचारलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यावी लागेल जेणेकरून तुमचे 15 मार्क्स तुम्हाला मिळतील. ओके, या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट सॉल्व करावी लागेल. प्रत्येक तुम्हाला पॉईंट त्या ठिकाणी द्यावा लागेल जेणेकरून 15 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला आरामात मिळतील. ओके, सी एक्सप्लेन लॉ ऑफ डिमांड इन डिटेल. हा पार्ट आपला सध्या चालू आहे. तर लॉ ऑफ डिमांड काय असतो, त्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स येतील, डायग्राम व्यवस्थित द्याव्या लागतील. त्याचं परत आपल्याला डिस्क्रिप्शन व्यवस्थित द्यावं लागेल. म्हणजे काय तर डिमांड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, इंट्रोडक्शन थोडासा पार्ट द्यावा लागेल. लॉ म्हणजे काय असतो, लॉ एक्झॅक्टली काय सांगतो, लॉ ऑफ डिमांड काय बोलतो, त्याचा जो ग्राफ आहे किंवा त्याचा जो डायग्राम आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल. त्याचं डिस्क्रिप्शन दाखवावं लागेल आणि ॲट द एंड तुम्हाला कन्क्ल्युजन काय आहे तेही दाखवावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी लिहाल तेव्हा तुम्हाला आरामात मिळून जातील 15 मार्क्स. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे ज्याला की तुम्हाला ऑर अवेलेबल आहे. तर या दोन्हीपैकी कुठलाही एक सॉल्व करा, तुम्हाला आरामात काय मिळतील 15 मार्क्स या ठिकाणी मिळतील. ओके, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 देखील सेम आहे. स्टेट अँड एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो अँड मायक्रोमध्ये काय फरक आहे तर त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स मिळणार आहेत. त्याला ऑर या ठिकाणी आहे एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत. तर कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी स्टडी करावे लागतील. ओके, तर हा सगळा पॅटर्न किंवा हा तुमचा क्वेश्चन नंबर 2, 3 अँड 4चा पॅटर्न असणार आहे. ओके, नाव सी क्वेश्चन नंबर 5. राईट डाऊन द शॉर्ट नोट्स ऑन एनी 2 ऑफ गिवन 4. तर या ठिकाणी दिलेले आहे तुमच्याकडे 4 पर्याय. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर इकॉनॉमिक्सची डेफिनेशन असेल, इन्फॉर्मेशन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. इच कॅरी 5 मार्क्स. प्रत्येकाला फक्त 5 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं की इथं इंट्रोडक्शन, डेफिनेशन हा मोठा पार्ट नाही घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला तितकंच डिस्क्रिप्शन किंवा तितकीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची आहे जितकी 5 मार्क्ससाठी ठीक असणार आहे. ओके, तर इकॉनॉमिक्स नंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असतं, मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतं, आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय असतं. तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी प्रत्येकासाठी 5 मार्क्स असणार आहे. 5 + 5 = तुमचे होतील 10 मार्क्स. ओके, क्लिअर आहे. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला 2 सॉल्व करायचे, दिलेले आहेत 4. ओके, या पद्धतीचा तुमचा क्वेश्चन नंबर 5 होतो. ओके, नाव यू आर क्लिअर अबाउट ईच अँड एव्हरी डाऊट्स. ओके, आता तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा डाऊट नसला पाहिजे.